म्हणजे कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे, ती संपत नाही. ठीक आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडंसं अपयश आलं आम्हाला आणि त्याच्यामुळे काही कार्यकर्त्यांवरती मरगळ आलेली आहे. ती मरगळ सुद्धा निघेल. आमच्या वरिष्ठांबरोबर, नेत्यांबरोबर बोलणं चालू आहे. शिवसेना या निवडणुकीमध्ये जो आम्हाला यश मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. आणि अनेक पदाधिकारी जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडूनही आम्हाला अपेक्षा होती, की त्यांनीही त्या पद्धतीने काम करायला हवं होतं, ते झालं नाही. त्याचा विचार नक्कीच करतील आणि जर बदल घडवायचा असेल, तर वरिष्ठ आमचे नेते आहेत, ते निर्णय घेतील. बघू, वाट बघू. पण सर ह्याच्यामध्ये कुठे अनेक वर्ष प्रलंबित आहेत. याच्यावरती तुम्ही काय तोडगा काढणार आहेत आणि कशा पद्धतीने काढणार आहेत, याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही भजन वगैरे करत बसणार नाही. प्रश्न आहे? तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, पण तो लोकांना दिसतोय. ते मी बोलण्यापेक्षा महायुती नेता म्हणून. हो, लोकांना दिसते त्यांच्यामध्ये फूट आहे. तो त्यांचा विषय, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. परंतु मी बोलण्यापेक्षा लोकं सुद्धा बोलतात आणि लोकांना ते दिसतंय. नमस्कार. आता आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत. तर बरेच दिवस झालेत आता निवडणुका झाल्या, महापौर निवडले गेले. परंतु अनेक चर्चा या 2 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उठू लागल्या. एका बाजूला भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये जे काही तू-तू सुरू आहेत ती सततचा होणारा विरोध, सततची आंदोलनं ह्याच्यामुळे आम जनतेलाच आता कळत नाहीये की नेमकी आमची कामं होतायत की नाही होतायत. दुसऱ्या बाजूला जे दुसरे मोठे पक्ष आहेत, जसं शिवसेना झालं, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना झाली, काँग्रेस, आम आदमी पक्ष यांचं काय चाललंय यावर देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. आज आपण शिवसेना शिंदे गटाबाबत जाणून घेणार आहोत की त्यांची भूमिका काय आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण उपस्थित आहोत. कारण निवडणुका झाल्या त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि ह्यामध्येच आता शिवसेना शिंदे गट सध्या आपली काय भूमिका निभवते हे महत्वाचं आहे. त्याचं कारण हे असं आहे की भाजप महायुतीमध्ये त्यांनी आपली निवडणुका लढल्या. शिवसेनेला एक जे यशाची पायरी होती ती गाठता आली नाही. परंतु कुठेतरी त्याच्यामध्ये भाजपने आपलं राजकारण केलं का हे एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीला सत्ता तर मिळाली, परंतु सत्ता मिळाल्यानंतर भाजप कामं करू देते की नाही करू देते, बहुजन विकास आघाडीला ते झेपतंय की नाही यावर देखील अनेक चर्चा आता रंगणार आहे. आपण आता आहोत अजित खांबे सरांसोबत. सर नमस्कार. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम माझा हा प्रश्न असेल की सध्या जे काही सुरू आहे वसई विरारमध्ये, तर वसई विरारमध्ये नेमकं काय चित्र सुरू आहे? विकास कामांबद्दल आपण जर चर्चा केली, अशी कोणती विकास कामं आहेत जी व्हायलाच पाहिजे आणि जी होत नाहीयेत, फक्त चर्चा होतीये त्यावर? धन्यवाद कीर्तीजी. सर्वप्रथम आपल्याला मी धन्यवाद देतो, की आपण मला बोलण्यासाठी इथे प्राचारण केलं. आणि जो आपला प्रश्न आहे, की वसई विरार महानगरपालिकेमध्ये जी काही विकास कामांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, की 2015 मध्ये निवडणुका झाल्या, त्यानंतर 2020 मध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या. 2020 नंतर 2025-26 पर्यंत प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासन सर्व कामकाज पाहत होतं. आणि त्या काळामध्ये पाहिलं आपण, की अशा अनेक कामं होती ह्या वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये, जी पूर्ण झाली नाहीत. आणि लोकांना अपेक्षा होती कधीतरी निवडणुका होतील आणि मग बॉडी बसेल, बॉडी बसल्यानंतर मग विकास कामं होतील. आता बॉडी बसली, जसं आपण आता म्हणालेत, की निवडणुका झाल्या, बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळालं, त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. पण त्याचबरोबर महायुतीला सुद्धा लोकांनी चांगली पसंती दिली आणि कधी नाही ते आता या 2026च्या निवडणुकीमध्ये वसई विरारमध्ये एक सक्षम विरोधी पक्ष लोकांनी दिलेला आहे महानगरपालिकेमध्ये. आणि आम्ही महायुती म्हणून लढलो आणि महायुतीमधून आता आमचे 43 नगरसेवक भाजपचे आणि एक शिवसेनेचा, असे 44 नगरसेवक आहेत. आता राहिला मुद्दा, की विकास कामांचा. विकास कामं तर अनेक वर्ष प्रलंबित आहेतच, बरोबर ना? बऱ्याच गोष्टी आहेत. रस्त्यांचे प्रश्न आहेत, शाळांचे प्रश्न आहेत, स्मशानभूमीचे प्रश्न आहेत, भाजी मार्केटचे प्रश्न आहेत, अनधिकृत रिक्षावाल्यांचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्न आहेत आणि ह्या अनेक प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी लोकांनी एक विरोधी पक्ष, चांगला विरोधी पक्ष आपल्याला दिलेला आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये. पण आता जसं तुम्ही म्हणालेत, की नक्की काय होतंय, बरोबर ना? तर परिस्थिती थोडीशी आम्हालाही चिंताजनकच वाटते, कारण लोकांनी महायुतीला लोकांची कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. 2015 पासून लोकांनी पाहिलं, की बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक काम करत नाहीयेत आणि म्हणून लोकांना पर्याय हवा होता आणि पर्याय म्हणून महायुतीच्या नगरसेवकांना निवडून दिलं. परंतु जसं आता तुम्ही म्हणालेत, की ज्या काही गोष्टी आता चालू आहेत, त्या थोड्याशा मला तरी असं वाटतं, की आमच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या दृष्टिकोनातून थोड्याशा त्या लोकांना न पटण्यासारख्या आहेत.
कारण कामांवरती बोललं पाहिजे, कामांवरती आवाज उठवला पाहिजे. पण आता आपण बघतो की वेगळ्याच विषयावरती आवाज उठवला जातो, वेगळ्याच विषयावरती वेगळे विषय म्हणजे तुम्हाला विचारेन, जसं की गेल्या ह्याच्यामध्ये 2 आंदोलनं झाली. जे एकदा भजन झालं आयुक्तांच्या केबिनमध्ये, एकदा भजन झालं पत्रिकेवरून. तर काय वाटतं तुम्हाला? एका बाजूला स्नेहा दुबेंचं नाव टाकायचं नाही पत्रिकेवर आणि दुसऱ्या बाजूला नाव येत नाही म्हणून आंदोलनं करायची. नाही, नाही. कितपत हे योग्य आहे? तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. कारण हेच लोकांना पटलेलं नाहीये. मुळात जर आमची शिवसेनेची जर भूमिका तुम्ही पाहिलीत, तर मुद्दा असा आहे की पत्रिकेवरून जो नावाचा मुद्दा आहे किंवा पत्रिकेमध्ये नाव नाही टाकलं. ते महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांची किंवा महानगरपालिकेच्या कोणत्या अभियंत्यांची कोणाची काही चूक असेल, त्यांनी जाणून-बुजून नाव नाही टाकलं, की राहून गेलं. पण त्या गोष्टीचं आम्ही काही समर्थन करणार नाही. कारण आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्याकडे संविधानिक पद आहे. त्या लोकप्रतिनिधी आहेत आणि एखादं शासकीय कोणतं काम असेल किंवा शासकीय कोणत्या कार्यालयाचं उद्घाटन असेल किंवा अजून कोणती कामं असतील, तर तिथे लोकप्रतिनिधींचं नाव असणं हे गरजेचं आहे. तर त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. परंतु त्या विषयासाठी आंदोलन करणं आणि भजन आंदोलन करणं हे कुठे योग्य वाटत नाही. म्हणजे हे जनतेला पटलेलं नाहीये. लोकांना पटलेलं नाही. कारण आपण पाहिलं माझ्या माहितीप्रमाणे एक वसईमध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं. त्या पत्रिकेमध्ये सुद्धा आपल्या वसईच्या संघर्ष कन्या आमच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांचं नाव नव्हतं. मग अशा वेळेस तुम्ही काय लोकांना उत्तर देणार? मग त्यावेळेस प्रोटोकॉल हा विषय येतोच ना. विरोधी पक्षनेत्यांचं केबिनचं उद्घाटन होतं, त्यामध्ये महापौर नव्हते, अधिकारी नव्हते. तेव्हा तर कोणच नव्हतं. मुख्यालयात उद्घाटन असून तेव्हा कोणी उपस्थित राहिलं नाही. नाही, नाही. हेच प्रश्न आहेत. हे लोकांना न पटण्यासारखे आहेत. लोकांनी आपल्याला कशाला निवडून दिलंय? आमची शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे, की लोकांनी आपल्याला लोकांची कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. कारण बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक काम करत नव्हते. 2015 ते 2020 पर्यंत. 20 नंतर प्रशासकीय राज चालू होतं. म्हणजे प्रशासन सगळं कामकाज करत होतं आणि आपण त्यावेळेस सुद्धा सांगत होतो, की प्रशासन काम करत नाही, अधिकारी काम करत नाहीत. बरोबर ना? आणि म्हणून लोकांनी आपल्याला सक्षम असं विरोधी पक्ष दिलेला आहे आणि 43 नगरसेवक निवडून दिलेले आहेत. तर लोकांना असं वाटतं, की तुम्ही लोकांच्या कामांसाठी आंदोलनं करा. लोकांच्या कामासाठी तुम्ही आवाज उठवा. ह्या ह्या सगळं नावं नाहीयेत किंवा किंवा केबिन नाहीये. कार्यालय नाहीये त्यासाठी आंदोलन करणे हे मला वाटतं असं लोकांना न पटण्यासारखं आहे. सर आपण आता शिवसेनेबद्दल बोलूया. महत्त्वाचा मुद्दा आहे, की शिवसेना संपली आहे का? वसई विरामध्ये नेमकं काय चाललंय? सध्या जिल्हा प्रमुख कोण होणार? ह्यावर चर्चा आहे. चेहरे निवडले जातायत. वरती चर्चा सुरू आहेत. वसई विरारमध्ये शिवसेनेची जेव्हा एक सीट आली इतक्या ह्याच्यामधून, तेव्हा कुठेतरी नेत्यांवर पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं, की नेमकं कोणतं कोऑर्डिनेशन होतं, नव्हतं. तुमच्या मिसेस पण स्वतः उभ्या होत्या इकडे आणि असं असताना प्रभाग क्रमांक 9चा पण निकाल आपल्याला माहिती आहे, बहुजन विकास आघाडी. त्याच्यामध्ये भाजपने कुठेतरी खेळी केली, असं पण चर्चा रंगू लागली. मग शिवसेनेचा आत्ताचं स्टँड काय आहे आणि कसं? अ, कसं आहे कीर्तीताई तुम्ही जे म्हणालेत शिवसेना संपली असं लोकं म्हणतात. एक मुद्दा लक्षात घ्या शिवसेना कधी संपत नसते आणि शिवसेना संपतही नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला शिवसेना स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आपले उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचे विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेले आहेत. शिवसेना ही एक फॅक्टरी आहे. म्हणजे कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे. ती संपत नाही. ठीक आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडंसं अपयश आलं आम्हाला आणि त्याच्यामुळे काही कार्यकर्त्यांवरती मरगळ आलेली आहे. ती मरगळ सुद्धा निघेल. आमच्या वरिष्ठांबरोबर, नेत्यांबरोबर बोलणं चालू आहे. आमचे पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, शिवसेना उपनेते माजी आमदार आमचे रवींद्र पाठक साहेब यांच्याबरोबर सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत. ते सुद्धा इकडे लक्ष ठेवून आहेत. योग्य वेळी ते निर्णय घेतील. पण शिवसेना कधी संपणार नाही. याच्या मागेही नाही, याच्या पुढेही नाही. शिवसेना आहे. उलट याच्यापुढे जोमाने काम करेल शिवसेना. कारण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भाजपने जी काही खेळी केली आणि आमचे ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते, त्या ठिकाणी अधिकृत त्यांनी एक्स्ट्रा उमेदवार म्हणजे 7 एक्स्ट्रा एबी फॉर्म दिले आणि शिवसेनेचे उमेदवार त्याच्यामुळे मतं डिव्हाईड झाली आणि आमचे शिवसेनेचे अनेक उमेदवार पराभूत झाले. त्याच्यामध्ये माझी मिसेस पराभूत झाली. तर ते आहेच. ते आमच्या नेत्यांनाही माहिती आहे. नेते त्याच्यावरती विचार करतील
हा विषय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत तो विषय गेलेला आहे. तर त्याच्यावरती नक्कीच विचार करतील, त्याच्यावरती काही ना काहीतरी मार्ग काढतील. आता राहिली गोष्ट तुम्ही जसं म्हणालेत, की जिल्हा प्रमुखाचा चेहरा किंवा जिल्हा प्रमुख वगैरे, तर ते आमचे वरिष्ठ आहेत, आमचे फाटक साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. हे नक्कीच विचार करतील. कारण मला तरी असं वाटतं, मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता एवढी वर्ष म्हणजे जवळ-जवळ 20-25 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करतोय आणि शिवसेनेशिवाय आम्हाला दुसरा कोणता पक्ष माहिती नाही. भगव्याशिवाय कोणता रंग माहिती नाही. धनुष्यबाणाशिवाय कोणतं चिन्ह माहिती नाही. त्याच्यामुळे थोडं वाईट वाटतं, की कुठेतरी शिवसेना ह्या निवडणुकीमध्ये जो आम्हाला यश मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. आणि अनेक पदाधिकारी जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडूनही आम्हाला अपेक्षा होती, की त्यांनीही त्या पद्धतीने काम करायला हवं होतं, ते झालं नाही. त्याचा विचार नक्कीच करतील आणि जर बदल घडवायचा असेल, तर वरिष्ठ आमचे नेते आहेत, ते निर्णय घेतील. बघू, वाट बघू. पण सर ह्याच्यामध्ये कुठेतरी शिवसेनेचे पण काही नेता भाजपमध्ये जातायत का असं चर्चा रंगत होती. बघा कसं आहे, आता जर कोण जात असेल, तर त्याची काही कल्पना मला नाहीये. परंतु आता जाऊन करणार काय? हां. आता निवडणुका झाल्या. 2029 ची तयारी करत असतील कदाचित. 2029 ची तयारी करत असतील, आता त्याच्या बाबतीमध्ये मला माहिती नाही. परंतु मला तरी असं वाटतं, भाजपकडे आता एवढी गर्दी झालेली आहे, हं. की आता त्यांच्याकडे सुद्धा जागा उरली नाही, तर जाऊन करणार काय? हा पण एक मोठा प्रश्न पडतो. आणि जात असतील तर त्यांना कोण रोखू शकतं? कारण मी म्हटलं मगाशी, की शिवसेना आमचे कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे. आणि शिवसेनेमध्ये कार्यकर्ते तयार होतात आणि शिवसेनेमधून आपल्याला कल्पना असेल, अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. तर प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी जात असेल. संघटनेसाठी तर कोण काही करत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी जात असतील, तर त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही. वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासाठी. सर कार्यकर्ते शिवसेना तयार करते आणि नंतर ते दुसऱ्या पक्षात जातात. निवडणुकांमध्ये भाजपची खेळी जसं आता आपण म्हटलं. वरिष्ठांना ही खेळी झाली आहे हे मान्य आहे का? म्हणजे त्यांना पण कळलंय का इथे काय काय गोडबंगा झालाय? नक्कीच वरिष्ठांच्या लक्षात आलं असेल ना. कारण कसं आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो. लोकसभेला सुद्धा आमची महायुती होती. विधानसभेला सुद्धा महायुती होती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची महायुती झाली. आता महायुती झाल्यानंतर ज्या पद्धतीने तिकीट वाटप झालं, तर आम्ही 27 सीटवरती लढायचं हे ठरलं हं. आणि तेवढ्याच सीटवरती आम्ही एबी फॉर्म दिले आणि तेवढ्याच सीटवरती आम्ही उमेदवार दिले. मग भाजपने सुद्धा आमच्याबरोबर प्रामाणिकपणे शब्द पाळायला हवा होता, पण तो पाळला नाही. आणि 7 ठिकाणी एक्स्ट्रा एबी फॉर्म दिले आणि अधिकृत कमळाचे उमेदवार दिले. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आमचे नेते अ, भाजपच्या नेत्यांबरोबर चर्चा करत होते किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता ज्या गोष्टी घडल्यात, ह्या जर माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला जर लक्षात येतायत, तर आमच्या नेत्यांच्याही लक्षात आलं असेल आणि नक्कीच आलं असेल. त्याच्यावरती ते काही ना काहीतरी मार्ग काढतील ना. सर एक महत्त्वाचा मुद्दा गेल्या काही 2 महिन्यांमध्ये 2 आंदोलनं झाली. त्याच्यामध्ये एक आंदोलन असं होतं जे पत्रकारांनी काढलं होतं सर्वपक्षीय. दुसरं होतं जे पक्षांकडून काढलं जात होतं. परंतु पक्षांकडून केबिनसाठी आंदोलनं काढली जातायत. पत्रिकेसाठी आंदोलनं काढली जातात. आता तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये फेरीवाला झोन होता अजून वेळ लागणार आहे. सततचे फेरीवाले, अनधिकृत रिक्षावाले, लाईन जी आहे ती तुम्ही बघू शकता कुठपर्यंत आता वाढत चाललेली आहे रिक्षावाल्यांची. आता परमिट बंद झाले आहेत. पण ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये यासाठी आंदोलनं का नाही होत आहेत? विरोधी पक्षनेता आता ॲक्टिव्ह का नाही होत आहेत? नाही तर नक्कीच तुम्ही म्हणताय ते अगदी सत्य आहे, की मी मागे न्यूज 18 लोकमत आणि लोकशाही या चॅनलला मी इंटरव्ह्यू दिली. त्यावेळेस सुद्धा म्हणालो, की लोकांनी आपल्याला कशासाठी निवडून दिलंय, की हं. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक काम करत नाहीत, प्रशासन काम करत नाही. म्हणून लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि पर्याय म्हणून आपल्याला एक विरोधी पक्ष म्हणून, सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवलेलं आहे. तर माझं तरी म्हणणं हेच आहे, की आपण पत्रिकेमध्ये नाव नाहीये म्हणून आंदोलन करायचं किंवा अजून कोणत्या गोष्टीसाठी करायचं, त्यापेक्षा ह्या नालासोपारा वसई विरारमध्ये अनेक असे प्रश्न आहेत. जसं तुम्हाला मी एक सांगतो कीर्तीजी, की स्मशानभूमीचा प्रश्न हं. आहे. आता हे माझं कार्यालय प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे. बस माझ्या कार्यालयाच्या मागेच स्मशानभूमी आहे. तुम्ही जर गेलेत तर तुम्हाला कळेल तिकडे, की अशी परिस्थिती आहे तिकडे. रात्रीची वेळ असेल तर रात्रीचे तिकडे लाईट्स नाहीत. हं. अनधिकृत रिक्षा तिथे पार्किंग केलेल्या असतात. गाड्या पार्किंग केलेल्या असतात. एवढी तिकडे घाण असते, की कोणाचंही महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ते तिकडे काही काम झालेलं नाहीये. आज तुम्ही जर बघितलं तर नालासोपारा स्टेशन पूर्व-पश्चिमची परिस्थिती बघा. अनधिकृत फेरीवाल्यांनी सगळे रस्ते व्यापलेले आहेत. म्हणजे लोकांना चालता येत नाही. जर तुम्ही बघितलं तर दररोज
महिलांचे पर्स चोरी होतात, मंगळसूत्र चोरी होतात. कशासाठी? तर एवढी गर्दी आहे. ते फेरीवाल्यांमुळे लोकांना चालता येत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळ्या चोऱ्या-माऱ्या होतात. दुसरा मुद्दा रिक्षाचा जर आपण विचार केला, तर ह्या नालासोपारा पूर्वेला ज्या रिक्षावाल्यांची लाईन असते, तुम्ही बघितलीत, तर ती आता उलट्या लाईन यायला लागल्यात. आणि या विषयासाठी महानगरपालिकेला आम्ही सांगितलं. महानगरपालिका वाल्यांवरती ढकलते, वाले महानगरपालिकेवरती ढकलतात. बरेच मुद्दे आहेत. मार्केटचा मुद्दा आहे, लाईटचा मुद्दा आहे. या मुद्द्यांसाठी आंदोलन करा. आम्ही स्वागत करू. लोकं तुम्ही स्वागत तुम्ही करतील. तुम्ही भजन नाही केलं ना? नाही, नाही. भजन भजन करणं भजन हा काय विषय आहे? भजन हा विषय वेगळा आहे. तुम्ही आंदोलन करायला पाहिजे होतं. तुम्ही चुकलात. नाही, नाही. आंदोलन या विषयांसाठी करू ना आपण. आम्ही पहिला पत्रव्यवहार करतोय. पत्रव्यवहार करून जर महानगरपालिका ह्या विषयांवरती जर लक्ष देत नसेल, आम्ही आर-टी-ओला सुद्धा पत्र देणार आहोत. जर ते सुद्धा लक्ष देत नसेल, तर आम्ही नक्कीच आंदोलन करू. पण कशासाठी? लोकांच्या प्रश्नासाठी करू. आमच्या स्वतःसाठी आम्ही आंदोलन हे करणार हे नाही. आंदोलन कसं असेल? म्हणजे तुम्ही पण भजन करणार की आंदोलन म्हणजे खरंच रस्त्यावर उतरणार? नाही, नाही. आम्ही खरोखर रस्त्यावरती उतरणार आणि आम्ही आयुक्तांना जाब विचारणार, महापौरांना जाब विचारणार, की हे जनतेचे प्रश्न आहेत. या जनतेच्या प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत. याच्यावरती तुम्ही काय तोडगा काढणार आहेत आणि कशा पद्धतीने काढणार आहेत, याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही भजन वगैरे करत बसणार नाही. नक्कीच सर. शेवटच्या प्रश्नाकडे वळेन. आता निवडणुका झालेल्या आहेत. आता 2029-30 ची तयारी आता सुरूच झालेली आहे जवळपास. कारण बहुजन विकास आघाडी आधी एक हाती सत्ता घेऊन होती. परंतु आता बीजेपी एक जोरदार त्यांना पलटवार देत आहे सतत. तर बीजेपीचा वाढते हातपाय आणि बहुजन विकास आघाडी पण ज्या प्रकारे मंदावली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, तर त्याच्यामध्ये पाहायला मिळतं की कुठेतरी आता बहुजन विकास आघाडीला पण त्याच रेसमध्ये जोरात धावायचं आहे. मग बहुजन विकास आघाडी असू दे, भाजपा असू दे, उद्धव सेना असू दे, सगळेच जे आहेत ते आपापल्या पद्धतीने 2029 ची तयारी करतायत. आणि तर शिंदे गटामध्ये सध्या काय सुरू आहे? काय म्हणजे 2029 ची तयारी सुरू झाली आहे, नेते अजून कुठेतरी ठरत नाहीयेत. काय चाललंय नेमकं? नाही, नक्कीच तुम्ही म्हणतायत ती थोडीशी तफावत आहेच आणि थोडीशी कमतरता आहेत. पण आमच्या नेत्यांच्या लक्षात आहे, नेते योग्य तो निर्णय घेतील आणि राहिली गोष्ट 29 ची तयारी जी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण एकदा आम्ही ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला धोका मिळालेला आहे. बरोबर ना? तो तर आमच्या लक्षामध्ये आहेच आणि तो आठवण राहणारच आहे. कारण आम्ही एवढ्या वर्ष काम करत असताना जर आम्ही ज्या पद्धतीने शब्द पाळला, तर प्रत्येकाने तो शब्द पाळायला हवा होता. तो पाळला नाही. येणारी 29च्या निवडणुकीसाठी आम्ही शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करणार आणि आमचा तर असा दावा असेल, की या नालासोपारा मतदारसंघामध्ये विधानसभेला आमचा शिवसेनेचा उमेदवार द्यावा, अशी आमची मागणी पण असेल आणि येणाऱ्या काळामध्ये बघूया ना, आमची तयारी तर जोरात होणारच आहे. थोड्याच दिवसामध्ये आता मला वाटतं गुढीपाडवा वगैरे सगळे काही 2-4 सण आहेत, सुट्ट्या आहेत. त्या झाल्यानंतर आमचे नेते मंडळी परत बैठका वगैरे लावणार आहेत, मीटिंग घेणार आहेत. त्याच्यानंतर ठरेल, की पुढची रणनीती कशी असेल. पण मी एवढंच सांगेन कीर्तीजी, नक्कीच तुम्हाला सांगतो, की शिवसेना ही पुन्हा एकदा जोमाने कामाला लागेल, पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची फळी तयार करेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतायत किंवा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना वाढते, त्याच पद्धतीने आमचे संपर्क प्रमुख शिवसेना उपनेते रवींद्र फाटक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नक्कीच या वसई तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना वाढवू, चांगली संघटना तयार करू, चांगली कार्यकर्त्यांची फळी तयार करू, जेणेकरून धोका होणार नाही, जेणेकरून गद्दारी होणार नाही, याची काळजी घेऊन ही संघटना पुन्हा एकदा उभी करू आम्ही. भाजपमध्ये फूट आहे? शेवटचा प्रश्न एक. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, पण तो लोकांना दिसतोय. ते मी बोलण्यापेक्षा महायुती नेता म्हणून. हो, लोकांना दिसते त्यांच्यामध्ये फूट आहे. तो त्यांचा विषय, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. परंतु मी बोलण्यापेक्षा लोकं सुद्धा बोलतात आणि लोकांना ते दिसतंय, लोकांना कळतंय, की त्यांच्यामध्ये नक्की काय चाललंय. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. मी माझ्या पक्षाबद्दल फक्त बोलू शकतो. धन्यवाद सर.